नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये सायली आणि अर्जुनच्या हाती बाबू सापडताच बाबूच्या तोंडून 22 वर्षापूर्वी झालेल्या ॲक्सिडेंटचे मोठे रहस्य समोर आलेले आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता नागोबाचा आता प्रियाला फोन आलेला असतो. तेव्हा तो आता प्रियाला म्हणू लागतो, प्रिया, मी त्या साक्षीकडे चौकशी केली पण तिला त्या महिपतबद्दल काहीच ठाऊक नाही. तेव्हा लगेच प्रिया म्हणू लागते, ती साक्षी 2 पावलं खाली असते आणि ही प्रिया 10 पावलं वर. तेव्हा लगेच नागोबा म्हणू लागतो, म्हणजे काय म्हणायचंय, हवेत उडू नको, काय बोलायचं ते स्पष्ट बोल. त्यावर प्रिया म्हणू लागते, त्या साक्षीला तिचा बाप कुठे माहिती नाही, पण या प्रियाने शोधून काढलंय. नागोबा, मी म्हटले होते ना, तो महिपत तुळजापुरात लपलाय, तो इथेच आहे नागेश्वर साहेबांच्या घरी. त्यावर लगेच आता नागोबा म्हणू लागतो, काय तिकडे तुळजापूरला? अरे कुठे तो, काय करतोय? त्यावर लगेच प्रिया म्हणू लागते, त्या नागेश्वरने त्याचा चांगलाच बंदोबस्त केलाय, त्यामुळे तुम्ही लगेच इकडे या, मग आपण त्या महिपतला गाठूया. असे म्हणताच आता इकडे नागोबा मात्र तातडीने आता तुळजापूरला पोचलेला असतो. आता असं जॉकेट वगैरे चष्मा घालून जणू काही नागोबाला कोणी ओळखू रे म्हणून आता वेश वेगळाच थोडासा करून आलेला असतो. आता तो पटकन प्रियाला कॉल करतो आणि बाहेर बोलावतो. तेव्हा प्रिया म्हणू लागते, आलात, बरं झालं वेळेवरती आलात. बघितलं, मी म्हटले होते ना, तो महिपत इथेच दाढी धरून बसलाय, चला. त्यावर लगेच नागोबा म्हणू लागतो, कुठे तो, आतमध्ये लग्नात? त्यावर लगेच प्रिया म्हणू लागते, नाही हो, तिकडे ते आउट हाऊस नाही का, तिकडे त्या नागेश्वर साहेबांनी चांगलीच व्यवस्था केली त्याची, कोणी बघू नये म्हणून. चला पटकन, मी पुढे जाते, तुम्ही मागणं या, बरोबर जाऊ तर मग आपण पकडले जाऊ. असे म्हणत दोघे आता लपत छपट त्या आउट हाऊसपर्यंत पोचलेले असतात, पण त्याला कुलूप असतं. तेव्हा नागोबा म्हणू लागतो, प्रिया, अगं महिपत फरार झाला की काय, इथे तर लॉक आहे. तेव्हा प्रिया म्हणू लागते, हाच तर बंदोबस्त करून ठेवलाय ना, कोणी इथे पोचू नये म्हणून. चला, मी एक दगड आणते, आपण हे कुलूप तोडून घेऊया. आता मात्र दोघांनी कुलूप तोडलेले असतं, दोघेही आतमध्ये प्रवेश करतात, पण तोपर्यंत महिपत मात्र लपून बसलेला असतो. आता दोघेही रूममध्ये बघू लागतात, महिपत कुठेच दिसत नाही. तेव्हा नागोबा प्रियाला म्हणू लागतो, प्रिया, अगं हा महिपत फरार झाला की काय, इकडनं कुठे गेला असेल? त्याच वेळेस पाठीमागनं आता महिपत येतो आणि लगेच चिचुंद्र्या प्रियाचा गळा पकडतो आणि लगेच आता त्याने नागोबावरती बंदूक रोखलेली असते. तेव्हा तो मला लागतो, आले. चिचुंद्री चिवचिव चिवचिव करत आली आणि ही चिचुंद्री या बेडकाला पण घेऊन आली काय माझ्या मागावर? चला चला, आता तुम्हाला दाखवतो. तेव्हा नागोबा म्हणू लागतो, हे बघा महिपत सर, असं काही करू नका, हे बघा बंदूक खाली करा, बंदूक खाली करा. तेव्हा महिपत म्हणू लागतो, नाही त्या दिवशी जंगलात मला मरायला सोडून गेले ना, सोडणार नाही मी आता तुम्हाला. त्यावर नागराज म्हणू लागतो, हे बघा असं काही करू नका, त्या दिवशी मीच कसा बसा माझा जीव वाचून घरी गेलो, नाहीतर माझं खूप अवघड झालं होतं. तेव्हा महिपत म्हणू लागतो, गप बसायचा, तुम्हाला काय वाटलं, तुम्ही दोघे या सगळ्यात मला अडकवून सुखी राहाल? नाही, या सगळ्यात जगाला ओरडून सांगेल या सगळ्यात तुमचा हात आहे म्हणून. आधी तुम्हाला अडकवेल आणि मग मी स्वतः अडकेल, त्यामुळे नीट राहायचं, आता मी तुम्हाला सोडणार नाही. असे म्हणत आता महिपतने मात्र घट्ट प्रियाचा गळा आवळलेला असतो आणि आता बंदूक इथे नागराजवरती रोखलेली असते. नागराज मात्र घाबरतो आणि पटकन ती बंदूक अशी बाजूला लोटत असतो. त्याच वेळेस त्या बंदुकीतनं गोळी सुटलेली असते. आता मात्र प्रिया आणि नागराज दोघेही घाबरतात. महिपत दोघांनाही कॉटवरती लोटून देतो आणि रूममधनं फरार झालेला असतो. महिपतने आता आपल्या माणसांना कॉल केला असतो, मी बाजूच्या रस्त्याने येतोय, गाडी घेऊन तयार राहा. आता मात्र महिपत धावतच लगेच बाजूच्या रस्त्याने, थोडंसं जंगल असतं तिकडच्या बाजूने निघालेलं असतो. तर इकडे आता सायली मात्र त्या जंगलाच्या बाजूला आली असते. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, काय झालंय सायली? तेव्हा सायली म्हणू लागते, आत्ता मी बाबूला बघितलं. त्यावर लगेच अर्जुन म्हणू लागतो, हो बाबू, जो 22 वर्षापूर्वी मेला होता तो? तेव्हा सायली म्हणू लागते, हो तो बाबूच होता आणि तो असं एखाद्या भक्ताच्या वेशात होता, म्हणजे असे केस लांब होते, एखादा देवीचा भक्त नाही राहत का तसा वेशात होता, आपल्याला त्याचा पाठलाग करायला पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, जर तो बाबू असेल तर आपल्याला त्याचा पाठलाग करावाच लागेल, कारण त्या बाबूचा किल्लेदारच्या केसची खूप मोठा संबंध आहे. असे म्हणत आता सायली अर्जुनही दोघेही आता बाबूला शोधण्यासाठी तिकडनं निघालेले असतात. तर महिपतही आता बाबूच्या पाठोपाठ तिकडेच निघालेले असतो आणि त्याला शोधण्यासाठी नागराज आणि प्रिया सगळे एका ठिकाणी गोळा झालेले असतात. कोण कुठे लपतंय तेवढ्यात आता महिपतला अर्जुन आणि सायली दिसतात. महिपत तर आणखीन घाबरतो,
अरे बापरे, एकापासनं लपत होतो दुसरेही आले. आता कसा बसा महिपत जीव वाचवत आपल्या माणसांकडे पोचलेला असतो. त्याच वेळेस आता तो आपल्या गाडीजवळ जाणार. तेच आता प्रिया येते आणि मला लागते, अण्णा सर लपून पळताय? हे बघा, तुमची पोरगी असेल हो घाबरगुंडी, लपत छपत मरणारी, पण मी नाही आहे तशी. मी तुमच्यापर्यंत पोचणार. तेव्हा लगेच अण्णा मला लागते, चिचुंद्रे इथपर्यंत पोचली, तुळजापर्यंत, माझ्यापर्यंत, तुला सोडणार नाही, आता तुझा जीव घेणार, असे म्हणत अण्णा आता प्रियाचा गळा घट्ट दाबतो. त्याच वेळेस पाठीमागनं नागराज येतो आणि जोरदार दिशी महिपतच्या डोक्यात वार करतो. दोघेही आता ओढतच महिपतला तिकडनं फरार करतात. तर आता अर्जुन आणि सायली मात्र आता बाबूचा पाठलाग करत करत त्यापर्यंत पोहोचले असतात. आता बाबूचा पाय घसरून तो पडल्यामुळे त्याला काही जास्त पळता येत नाही, तो लपलेला असतो. पण तेवढ्यात आता सायली त्याच्याकडे बघते आणि तो पुन्हा पळणार. तेच आता त्याचा जो चाबूक पडलेला असतो ना, तो आता सायली त्याच्या पायात गुंतवते आणि त्याला खाली पाडते. तेव्हा अर्जुन त्याला मारतो आणि लागतो, ए तू बाबूच आहे ना, खरं खरं सांग, तेव्हा ॲक्सिडेंट का केला होता तू? किल्लेदार फॅमिलीला मारण्याचं तू ठरवलं होतं का? हे असं का केलं होतं? आता हे सगळं काही इथे अर्जुनने विचारलेलं असतं. तेव्हा बाबू मला लागतं, मला मारू नका, मला सोडून द्या, मी हे स्वतःहून नव्हतं केलं, मला करायला लावलं होतं. तेव्हा अर्जुन लागतो, काय करायला लावलं होतं म्हणजे कोणी? त्यावर लगेच आता इथे बाबूने महिपत शिकरेचं नाव सांगितलेलं असतं. आता मात्र त्या ॲक्सिडेंटविषयी बोलत असतानाच त्या बाबूला बघताच आता सायलीला मात्र त्या ॲक्सिडेंटच्या वेळेसचे पुन्हाचे काही क्षण आठवू लागतात. आता सायली पुन्हा आपल्या डोक्याला असा हात लावते आणि मनाशीच म्हणू लागते, या ॲक्सिडेंटबद्दल बोलायला गेलं की मला असं का आठवतंय, मला असं का जाणवतंय, काय होतंय? तिला काही कळेनासं होत असतं. त्याच वेळेस आता सायली म्हणू लागते, बाबू खरं खरं सांग, तू तर मेला होता ना, मग तू जिवंत कसा? तेव्हा लगेच आता बाबू म्हणू लागतो, नाही, मी मेलो नव्हतो, सुदैवाने मी वाचलो. आता इथे पाठीमागचे काही क्षण आठवले जातात. जेव्हा ॲक्सिडेंट झालेलं असतो तेव्हा बाबूलाही हॉस्पिटलला आणलेलं असतं. आता मात्र तो मेला म्हणून घोषित झालेलं असतं. रविराज काका त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, पण आता डॉक्टरांनी तो गेला असं सांगितल्यामुळे रविराज काका तिकडनं निघून जातात. पण सुदैवाने बाबूने पुन्हा श्वास घेतलेला असतो आणि त्या डॉक्टरांनी मास्क वगैरे लावल्यामुळे तो वाचलेला असतो. आणि थोडासा बरा होताच बाबू तिकडनंच सटकलेला असतो, कारण महिपत त्याला जिवंत सोडणार नाही हे त्याला माहिती होतं. तेव्हा अर्जुन लागतो, ठीक आहे, आता तू सापडलाय ना, आता पोलिसांकडे चल. त्यावर बाबू म्हणू लागतो, असं नका करू, त्या महिपतला जर कळलं तर तो मला मारून टाकेल. जेव्हापासनं मी तिकडनं सटकलो तेव्हापासनं या तुळजापुरात देवीआईची सेवा करतोय, देवीआईचं भक्त होऊन, कारण मला ही सगळी पापं धुवून टाकायची होतं. तेव्हा लगेच अर्जुन म्हणू लागतो, अशी पापं धुवायची असेल तर असं नाही करावं लागत, मी जे सांगतोय ना ते तुला करावं लागेल. चल, आता त्या महिपत शिकरेला पकडायची वेळ आली. तेव्हा बाबू म्हणू लागतो, ठीक आहे, मी तुमची मदत करायला तयार आहे. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. अर्जुन आता बाबूला म्हणू लागतो, सांग, 22 वर्षापूर्वी हा अपघात कोणी करायला लावला होता? तेव्हा लगेच बाबू म्हणू लागतो, महिपत शिकरे. पण महिपत शिकरेला या ॲक्सिडेंटची कोणीतरी सुपारी दिली होती, म्हणजे तो माणूस किल्लेदारांच्या फॅमिलीतलाच होता. आता मात्र हे ऐकून अर्जुन आणि सायलीला मोठा धक्काच बसतो. असा कोण व्यक्ती असेल जो रविराज काकांच्या प्रतिमा आत्यांच्या जीवावरती उठला असेल? तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, बाबू तू त्या माणसाचा चेहरा ओळखू शकतो? तेव्हा बाबू म्हणू लागतो, हो, मला त्याचं नाव माहिती नाही, पण मी त्याला नक्कीच ओळखू शकतो. आता मात्र नागोबा, प्रिया हे सगळे कसे अडकले जाणार आणि सायली आणि अर्जुन समोर या भूतकाळाचं रहस्य कसं येणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.